नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे एस एस फूडी व्लॉग्स वरती। आज मी तुमच्यासाठी भन्नाट अशी एक रेसिपी घेऊन आलोय, जिचं नाव आहे चना कोलीवाडा। ही रेसिपी आपण बनवणार आहोत हॉटेल स्टाईल मध्ये, घरच्या घरी, जी की प्रत्येकाला आवडते आणि मोस्टली हे स्टार्टर म्हणून खाल्लं जातं। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करू। त्या अगोदर आपण इन्ग्रेडियंट्स पाहून घेऊया। चना कोलीवाड्यासाठी लागणारे साहित्य आहे लाल तिखट 1 चमचा, कॉर्नफ्लॉवर 2 चमचे, धना पावडर 1 चमचा, चाट मसाला 1 चमचा, चण्याचं पीठ 2 चमचे लागणार आहे, लसूण आणि शिजवून घेतलेले काबुली चणे। हे चणे आपण ओव्हरनाईट सोक केलेले आहेत आणि त्याच्यानंतर हळद आणि मीठ टाकून त्याला कुकरवरती 1-3 शिट्या शिजवून घेतलेल्या आहेत। तर चला आता आपण पुढच्या रेसिपीला सुरुवात करू। आपण बाउल घेऊया, त्याच्यात 1 चमचा तेल घेऊया। आपण शेंगदाण्याचे तेल घेतले, त्याच्यात आपण सगळे मसाले टाकून घेऊया। धना पावडर, चाट मसाला, लाल तिखट आणि मीठ हे चवीनुसार टाकायचं, कारण चाट मसाल्यामध्ये पण मीठ असतं। आणि हा सगळा मसाला आपण एकदा चांगला मिक्स करून घेऊया। हे असं करायचं कारण आता ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून सर्व चणे मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून या चण्यांना व्यवस्थित मसाला लागेल। मसाला चांगला मिक्स करून घेतलेला आहे। आता आपण बॉईल केलेले चणे याच्यात टाकून चांगले मिक्स करून घेऊया। त्या हातानेच मिक्स करायला पाहिजे, व्यवस्थित मिक्स होत आहे। आणि याच्यात आपण ह्याला पण चांगलं कोटिंग करून घ्यायचं। मिश्रण जरा सुक्क झालं तर थोडंसं त्याच्यात पाणी थोडंसं टाकून घ्या, म्हणजे चांगलं मिश्रण एकजीव होऊन सर्व चण्यांवरती व्यवस्थित लागेल। गॅसवरती आपण आता पॅन आपला तेल टाकून गरम करून घेऊ। त्यानंतर जरा लसूण चेचून घेऊया थोडासा, म्हणजे जस्ट, आणि लसूण हा साली सकटच असा थोडासा चेचून घ्यायचा। तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण लसूण पहिलं थोडंसं फ्राय करून घेऊया। आणि तुम्हाला जर तिखट थोडं आवडत असेल तर हिरवी मिरची, कारण मला तिखट आवडतं म्हणून मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची ॲड करतो, आणि कढीपत्ता चांगलं फ्राय करून घेऊया। हे फ्राय झालेले लसूण वगैरे हा काढून घेऊया आपण। आता आपण त्याच तेलामध्ये चणे भाजून घेऊया, जे मगाशी आपण मसाला लावून करून घेऊया। ते एक सोडून द्यायचे चणे।
मसाला आता चांगला फ्राय करून झालेला आहे. आता आपण तो काढून घेऊया. आता मगाशी आपण जे फ्राय करून घेतलं होतं मिरची, चना, लसूण आणि कढीपत्ता, त्यालाच आपण एक तडका देणार आहोत. त्यासाठी थोडंसं आपण लाल तिखट आणि धना पावडर घेतलेली आहे, त्याचा एक तडका द्यायचा आहे. तडका देऊन टॉस करून घ्यायचा. आता छानपैकी टॉस करून पलटून घेऊया आणि आपला तयार झाला चना कोली. याच्यावरती थोडासा चाट मसाला टाकून घेऊया. घेऊन त्याला टॉस करून घेऊया. तयार झाला चना कोलीवाडा. त्याला तर सर्व करूया चना कोलीवाडा. त्याला तर मग सर्व करूया आपला चना कोलीवाडा. आता याच्यामध्ये एक अशी गंमत आहे की तुम्ही म्हणाला रे चना कोलीवाडा तर लाल असतो, पण हा तर थोडासा ब्राउनिश दिसतोय. तर तो लाल ह्याच्यामुळे असतो की त्याच्यात फूड कलर टाकतात. आपण कसलाही फूड कलर न टाकता तयार केला हा आहे आपला चना कोलीवाडा. या तर मग खायला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका.